खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत शहरातील साई सिद्धी अपार्टमेंटमधील फ्लॅट धारकांनी बिल्डर राशी गिहाणी आणि रवी गिहाणी यांच्या विरोधात गंभीर तक्रार दाखल करत गृहसंकुल खरेदीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाणे आणि कर्जत नगर परिषदेकडे लेखी तक्रार देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार फ्लॅट विक्री वेळी दिलेली आश्वासने आजही पूर्ण झालेली नाहीत। 7 वर्षापासून लिफ्ट बंद, नगरपालिकेचे पाणी नाही, अधिकृत रस्ता नाही, पार्किंगची सुविधा नाही, भिंतींना तडे आणि गळती अशा अनेक समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे। तसेच वीज केबिनला टाळे ठोकल्यामुळे वीज संबंधित कामांमध्येही अडचणी येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय निवासी वापरासाठी मंजूर असलेल्या इमारतीत मिडलाईन व्यावसायिक स्वरूपाची कबड्डी अकादमी सुरू करण्यात आल्याने इमारतीत सतत वर्दळ वाढली असून रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आलाय। नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई न झाल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। मात्र मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी नगर परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील बाबींवर नियमानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले। दरम्यान या आरोपांवर बिल्डर राशी गिहाणी आणि रवी गिहाणी यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। माझं नाव वनिता निळकंठ जाधव। आज 7 वर्षापासून आम्ही साई सिद्धीमध्ये राहतोय। फ्लॅट घेतलेला आहे। आम्हाला फ्लॅट घ्यायच्या वेळेस सगळ्या सुविधा जिथं ज्या लिहिल्या त्या सगळ्या सुविधा सांगितल्या होत्या, त्याच्यापैकी एकही सुविधा आम्हाला दिली गेली नाही आणि देतच नाही। आणि इथे अकॅडमीची मुलं इतकी का मला अक्षरशः त्रास होतो। माझ्या समोरच्या रूममध्ये ती मुलं आहेत। मी स्वतः ओनर असून मी दार उघडू शकत नाही। संध्याकाळी जेव्हा त्याच्यावर अगरबत्ती लावू शकत नाही का, त्याचं सगळं घाण सगळे पडलेले असतात। रस्ता सांगितला तर आंब्याचं झाड आहे तिथपर्यंत रस्ता, इकडून सगळं मालकीचा जैन मात्रेंचा रस्ता जागा आहे, तिथून आम्हाला रस्ता भेटणार आहे। ज्यावेळेस ते कधी बांधकाम करते त्यावेळेस आम्ही कुठून जायचं? तिकडून ग्रामपंचायतमधून त्यांना रस्ता भेटतोय तर बिल्डर पैसे भरायला तयार नाही। मग आम्ही जायचं कसं? कुठून जायचं? नगरपालिकेचं पाणी देतो बोले, इथपर्यंत कनेक्शन आणून ठेवलंय, नगरपालिकेचं पाणी घेत नाहीत आतमध्ये। टाक्या पाण्याचं आता सगळ्या खिडक्या फुटल्यात, पाणी होतंय ते पण लावत नाही। सगळं म्हणजे दुर्गंधी पसरलेली आहे बिल्डिंग मध्ये। त्याच्यापैकी काही नाही, आम्ही स्वतः ओनर असून काहीच बोलू शकत नाही ना। आणि वेळेस नगरपालिकेत गेलो, एकदा ते कोणते साहेब आले होते, ते बैरम बापू एकदा येऊन गेले, चौकशी करून गेले, त्यांनी काही कारवाई केली नाहीये। आता स्वतः शिवसाहेबांकडे आम्ही सगळेजण गेलो, त्यांना सांगितलं नाही, त्यांचा माणूस येतोय, आता बघतील ते काय करतात, नाही तर पुढची कारवाई करायला मी तयार आहे। आणि मीटरला पण दोन्ही बाजूला लॉक लावले। उद्या येत्या कदाचित जर काय झालं, कोणाच्या घरात आग लागली, मीटर वायर तुटली, तर हे लोक येईपर्यंत आमच्या घरात नुकसान करून आम्ही गप्प बसायचं का? चाव्या यांच्या ताब्यात। टेरेसचं सेट टाकून देतो तेही नाही। सुरुवातीला 3 ते 4 वर्ष आम्ही मेंटेनन्स दिला। मेंटेनन्स देऊन पण यांनी जर काय केलं तर पुढचा मेंटेनन्स आम्ही का देणार? लिफ्ट बंद करून ठेवलेलं आहे। माझ्या मुलीचं शिजर झालं, 18 टाके पडले पोरीला, तरी लिफ्ट चालू केली नाही, कारण ह्या माणसाने शिव्या दिला। पोरीला 2 तास वरती चालू घेऊन गेलो मी हळूहळू, पण यांनी लिफ्ट नाही चालू केली। जाधव गेली 7 वर्षापासून इथं राहतोय। सुरुवातीला मी 1-2-3 महिने फ्लॅट भाड्याने घेतला होता। त्याच्यानंतर मी येथील जे राकेश दुधानी म्हणून केअरटेकर आहेत बिल्डरचे, तर त्यांनी मला सांगितलं की इथे चांगलं वातावरण आहे, तुम्ही इथे फ्लॅट घ्या, स्वस्तमध्ये तुम्हाला फ्लॅट देतो। तर मी इथे 30 लाखाचा फ्लॅट घेतला त्यांच्या सांगण्यावरून। त्यांनी सांगितलं ज्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला सगळ्या मिळतील, इथे रस्ता आहे, पाण्याची व्यवस्था आहे चांगली, त्याच्यानंतर इथं पूर्णपणे बिल्डिंग रेसिडेन्शियल आहे। दुसरी गोष्ट इथे गार्डन आहे। ह्या आत्ता जर बघायला गेलं तर त्या सुविधा आम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या नाही आहेत। काही दिवसांपूर्वी इथे 1 वर्ष 2 वर्ष झाले की खाली जे मीटर आहेत त्या मीटरला सुद्धा लॉक लावलेले आहेत। आता माझ्या मिसेसने सांगितलं की उद्या जर काही एखादी घरात घटना घडली किंवा काही जळालं किंवा काय झालं तर आम्ही मेन स्विच बंद कसा करायचा, हे निर्बंध कुठलंच नाही लादले जात। पाण्याच्या टाक्यांमधून नळांमधून आळ्या येत आहेत, आता सुद्धा येत आहेत आळ्या, इतकी परिस्थिती बिकट आहे। जे रस्त्याचे मुद्दे मांडले आम्ही काही दिवसांपूर्वी,
आम्हाला सांगितलं सोसायटी करू. सोसायटी करायला आम्ही सगळेजण एकत्र आलो. भरत वकील म्हणून यांच्याकडे आम्हाला त्यांनी घेऊन गेले, स्वतः आले, त्यांचे केअरटेकर सह्या केल्या, पेपर दिले. 2 महिन्यात करतो 3 महिने आतापर्यंत तेही केलं नाही. आणि आम्हाला सांगितलं इथं पूर्ण रेसिडेन्शियल आहे. काही दिवस आम्ही यायच्या पहिले सुद्धा इथं मुलं होती. आणि आता सुद्धा मध्यंतरी आम्ही त्यांना सांगितलं की मुलं खाली करा, महिला आहे तिथंशी, अनेक प्रकार घडतात किंवा काय होतंय, पण महिलांना बाहेर पडता येत नाही. 18 ते 27च्या वयोगटातली तरुण मुलं आहेत, बाहेरच्या राज्यामधली मुलं आहेत. असं नाही की त्यांचं काय आम्हाला कुठला ID किंवा काय कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही दाखवलं नाही, कुठलाही आयडेंटिटी प्रूफ नाही. तक्रार सुद्धा दिली होती, त्याच्यात त्यांना समज पण दिला की खाली करतो म्हणून. खाली त्याच्यानंतर त्यांनी वर्षभराने खाली केलं. परत ती मुलं 3 महिन्यांनी परत इथं आली. ह्याला सगळं कारणीभूत बिल्डर आहे पूर्णपणे. बिल्डरचं नाव रवी गियानी आणि राशी गियानी, हे 2 नवरा बायको आहे. आतापर्यंत जो काय आम्ही कागदोपत्री व्यवहार म्हणजे जे काय कागदोपत्री आम्ही जे काय म्हणजे पूर्तता केलेली आहे नगरपालिकेला पण, आणि जो काय आम्हाला त्रास होत होता पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही याची प्रत दिलेली होती. त्याच्यावर काहीच कुठली कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर नगरपालिकेला आम्ही 2 ते 3 वेळा जाऊन आमची समस्या मांडली कागदोपत्री. त्याशिवाय त्याच्यानंतर कोणीही तो अधिकारी आला नाही. फक्त मागच्या एक 10 दिवसामध्ये एक अधिकारी येऊन गेले, फक्त आम्हाला आश्वासन देऊन गेले, हा तुमचे जे काय आहे जे लिफ्टचं वगैरे ते आम्ही चालू करायला लावतो. अजूनही कुठल्याही त्याच्यावरती निवारण झालं नाही. हा, पण 7 वर्ष आम्ही हे सगळं झेलतोय. अजूनपर्यंत याचा त्रास आम्हाला होतोय. त्याच्यावरती कृपया करून कायदेशीर काय जे काय निर्बंध लागता येतील ते लागावे.